धुरंधर वृत्त न्यूज, प्रत्येक बातमी जनसामान्यांपर्यंत। जिल्हा परिषद प्रशाला अनवा येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा। भोकरदन तालुक्यातील अनवा गावात दिनांक जून 21 रोजी जिल्हा परिषद प्रशाला अनवा येथे जून 21 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। यानिमित्त आयोजित योग शिबिरात शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थितांनी सामूहिक योगाभ्यास करून विविध योगासनांचा सराव केला। यावेळी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व, नियमित व्यायामाचे फायदे तसेच निरोगी जीवनशैलीबाबत मार्गदर्शन करण्यात आले। विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार, ताडासन, हलासन, वज्रासन, भुजंगासन, शीर्षासन आदी विविध योगासनांची प्रात्यक्षिके सादर केली। तसेच प्रत्येक आसनाचे शारीरिक व मानसिक आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणामही समजावून सांगण्यात आले। यावेळी शाळेचे मुख्याध्यापक रणजित बेडवाळ यांनी विद्यार्थ्यांना घरी नियमित योगासने व प्राणायाम करण्याचे आवाहन केले। योगामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते, तसेच निरोगी व्यक्तिमत्व विकास साधता येतो, असे त्यांनी सांगितले। उपस्थित सर्वांना उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छाही दिल्या। या कार्यक्रमात शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष गुलाबराव चडोळ, सदस्य कैलास हजारे व गणेश काळे यांच्यासह शिक्षक काशीनाथ गवळी, मनोज पाबळे, नंदकिशोर वाघमारे, संदीप शेळके, अनिल सपकाळ, धनराज सोनोने, बद्रीनाथ राकडे, ओमप्रकाश दळवी, मंगेश मातेरे, ज्येष्ठ शिक्षिका सविता सपकाळे, सुनीता इंगळे, वैशाली कुठंबरे, कर्मचारी दिगांबर सोनवणे, ज्योती दांडगे तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। योग करा, निरोगी रहा हा संदेश देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली।